नाही नाही, आपण बघा की हायकोर्टाने असं सांगितलं आहे की कोणताही फुटपाथ आणि रस्त्यावर आपण अनधिकृत बांधकाम करू शकत नाही. आता असं आहे की निवडणूक येतात, 10 वर्ष काही काम करायचं नाही, आता धावपळ करून लोकांना दिशाभूल करायच्या. यासाठी रस्त्यावर फुटपाथवर मला आश्चर्य झाला की महानगरपालिकाचे फुटपाथवर आणि रस्ते जे आपला एकदम इम्पॉर्टंट एक आपण जंक्शन आहे, त्या जंक्शनवर 20 बाय 25चा एक मोठा शेड बांधलेला आहे आणि त्याचे पूर्ण अँगल रस्त्यावर आहे. हे कसं करू शकत आहे? कोणी विचारणार नाही का? आज मुंबईमध्ये अनधिकृत बांधकाम जे लोकप्रतिनिधी आहे, आता निवडणूक आलेला आहे, तो आमदारला आता लोकांना दाखवायचं आहे की मी काय काम केले, 10 वर्ष काय करायचं नाही. आणि हे जे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे, हे शेड त्यांनी जे बांधलेलं आहे, कोणी परमिशन दिले नाही. महानगरपालिकाचे फुटपाथ आहे आणि रस्ते महानगरपालिकाचे आहे आणि एक जंक्शनमध्ये ते आता असं बांधकाम करतात, तो त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे असं माझ्या मागणी आहे. आणि मी F0चे असिस्टंट कमिशनर आणि मी सगळे ऑफिसरला सांगितलं. सर, बांधकाम नेमकं काय स्वरूपाचं आहे आणि कोणी बांधलंय ते आपण स्वतः तिकडे जाणार, तो बघणार आहे की तिकडे लिहिलेलं आहे की या शेड जे आहे आमदारचे जे त्याचे आमदार आहे, लोकल आमदार, त्याचे नाव सकट त्या शेडवर आहे. आपण बघू शकत आहे, लाईव्ह व्हिज्युअल घ्या त्याचे. आणि ते लोकल आमदार कोण आहे सगळ्याला माहीत आहे. याचे सायन कोणाचे आमदार कमिल सल्लम आहे कॅप्टन, तो सगळ्याला माहीत आहे. यामध्ये कोणी लपवून ठेवायच्या यानी काय असं नाही आहे. दिसत आहे जे बांधकाम आहे ते बांधकाम ताबडतोब निष्कासित करायला पाहिजे असं मागणी आहे. आणि रस्त्यावर फुटपाथवर हायकोर्टने स्ट्रिक्ट हे केलेलं आहे की कोणत्याही फुटपाथवर कोणताही अनधिकृत बांधकाम नाही करायच्या. की 400 स्क्वेअर फीटचा शेड बांधलेला आहे. सर, ते शेडचा नेमका उद्देश काय, म्हणजे कोणाने आता त्या कोणासाठी बांधले काय माहित नाही. ओपन आहे, फक्त वर शेड टावले ते हे केलेलं आहे. आणि हे जे अँगल सगळे रस्त्यावर आहे आणि फुटपाथवर आहे. लोक फुटपाथवर चालू शकत नाही. शेड कशासाठी बांधतात? तुम्ही बांधा आणि त्याचे परमिशन घ्या ना. महानगरपालिकाचे कोणते परमिशन नाही घ्यायचे आणि आपला मनमानी कारोबार करायचा. आता किती दिवस राहिलेला आहे. आता आचारसंहिता येणार आहे. आम्ही बघूया ना, जेव्हा आमच्या सत्ता येणार आहे तेव्हा असा जे बांधकाम केलेलं आहे त्याच्यावर काय कारवाई करायची आम्ही बघणार आहे. हे बरोबर नाही आहे. तुम्ही असं बांधकाम हे कशासाठी करायचं? आणि महानगरपालिका सक्षम अधिकारी आहे, ते कारवाई करायला पाहिजे असं माझी मागणी आहे. सर, असं अनेकदा दिसून येतं की अशा प्रकारे शेड टाकली जातात आणि नंतर जागा हडप केली जाते, लांडली जाते, तर असा काही प्रकार आता होऊ शकत आहे, काय माहीत नाही त्याचे उद्देश काय आहे. पण आता शेड जे आहे आता बांधलेलं आहे, ते शेड बांधलेलं आहे. तुम्ही परमिशन महानगरपालिकाचे आणि फुटपाथ महानगरपालिकाचे, रस्ते महानगरपालिकाचे आणि ते परमिशन घेतले नाही आणि असा तुम्ही शेड टाकून देतात. अनधिकृत आहे आणि त्याचे नाव लिहिलेलं आहे त्या शेडवर. बघून घ्या. आपण एक ताबडतोब करायला पाहिजे असं आमच्या मागणी आहे. मी कमिशनरला स्वतः यामध्ये भेटणार आहे आणि मी कमिशनरला ट्विट आज सकाळी केलेला आहे आणि सांगितलं आहे की ताबडतोब काढून घ्या. सर, जलवाहिन्यांसंदर्भातील निविदा आहे, त्या संदर्भात तुम्ही तक्रार केली आहे, भूषण गगन यांना पत्र लिहिलेलं आहे, नेमकं काय प्रकरण आहे? आज असं आहे की F0मध्ये जसा कमिशनरने सांगितलेलं आहे आणि जे आता महानगरपालिका चालवतात प्रशासक, त्यांनी सांगितलं आहे की 100% धरणं भरलेलं आहे. तो यासाठी F0मध्ये पाणी नाही आहे, लोकांना पाणी भेटत नाही आहे. आज F0मध्ये 50% पाणी कपात आहे. हे माझा स्पष्ट आरोप आहे. मी जेव्हा ऑफिसरला विचारले, ते बोलतात की आमच्या रावलीमध्ये जे पाणी यायला पाहिजे, आमचे जे पाणीचे जे इंटेक आहे आणि जे रावली रिझर्व्हरमध्ये पाणी यायला पाहिजे ते कमी येतात. जेव्हा पाणी कमी येणार तर आपला जे पाणी आले नाही तर काय करणार? ते पाणी सोडणार. त्याचे प्रेशर नाही आहे, पाणी नाही आहे. आणि महानगरपालिका आता निवडणूक येणार आहे आणि पूर्णपणे हे सरकार जे आहे, जे प्रशासक चालवतात ते निष्फळ ठरलेलं आहे. मुंबईकरला लोकांना पाणी देऊ शकत नाही आणि मुंबईकरला लोकांना तुम्ही बघा दूषित पाणी देतात. काही जागेवर कंप्लेंट आलेलं आहे पूर्ण मुंबईमध्ये, शिवडीमध्ये, F साऊथमध्ये ते आलेलं आहे की दूषित पाणी. हे तिकडे आता काय, फक्त पैसा कसा लुटायचा, तिजोरी खाली कसा करायचा असा डाव जे चाललेला आहे
आता काही दिवस उरलेला आहे आचारसंहिताला आणि आपल्याला माहीत आहे की सत्ता परिवर्तन होणार आहे. याला काही आपण कोणी हे करू शकत नाही आहे. सत्ता परिवर्तन झाला आणि नंतर काय जे जे त्यांनी गैर केलेलं आहे त्याचे पूर्ण माझ्याप्रमाणे बघितलं पाहिजे आणि चौकशी करायला पाहिजे असं माझ्या मागणी राहणार. सर एफ साऊथ मध्ये देखील पाण्याचा टंचाई आहे किंवा पाणी तिकडे घेत नाही अशा प्रकारे सुद्धा काल मनसेनं आंदोलन केलं, आज ठाकरेकडे आंदोलन आहे, काँग्रेस सुद्धा या संदर्भात आंदोलन करणार आहे. आंदोलन आम्ही करणार आहे. एफ साऊथमध्ये एफ नॉर्थमध्ये मी स्पष्ट म्हणतात की एफ साऊथमध्ये पाणी नाही आहे. 50% वर पाणी कपात आहे. या प्रशासक रस्त्यावर येत नाही आहे. फक्त तिकडे जास्त आता मंत्रालयामध्ये दिसत आहे. प्रशासक रस्त्यावर यायला पाहिजे, वॉर्डमध्ये यायला पाहिजे. आज 6 महिना झाला कधी कोणत्या वॉर्डमध्ये आम्ही बघितलं नाही प्रशासकला. तर हे असं चालणार नाही. आता असं आहे की लोकाला जे मूलभूत सुविधा आणि हे मूलभूत सुविधा पाणीच्या आहे. पाणी कोण द्यायला पाहिजे? महानगरपालिका. आणि महानगरपालिका चालवतात कोण? प्रशासक. आणि प्रशासकला कोण चालवतात? सत्तेमध्ये जे मंत्रालयामध्ये बसलेलं आहे ते सीएम चालवतात. आणि सीएमला माहीत आहे की काय काय होतात इकडे आणि सगळे त्याच्या दिशाने इकडे महानगरपालिकामध्ये चालत आहे. तुम्ही पाणी देऊ शकत नाही, मोठे मोठे वार्ता करतात. पाणी द्या ना लोकांना आणि शुद्ध पाणी द्या ना. पूर्ण मुंबईमध्ये असा दिसत आहे, पेपर तुम्ही वाचा, मुंबईमध्ये गलती होतात, दूषित पाणी. अरे तुम्ही साफ पाणी तो द्या ना. जेव्हा तुम्ही सांगतात की 100% धरणे भरलेलं आहे, तो पाणी कुठे जातात? कोणा टँकरला विकत देतात काय माफियाला? असा एकंदरीत यामध्ये पूर्ण दिसत आहे. सर हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा जो निकाल लागणार आहे, काय वाटतंय काँग्रेस सत्तेत येईल? काँग्रेस सत्तेमध्ये येणार आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये. जेव्हा आपल्याला माहीत आहे की राहुलजीच्या नेतृत्व जे पूर्ण भारतात आता त्याला नेतृत्व लोकांनी एक सक्षम नेतृत्व मान्य केलेलं आहे. आणि ज्या ज्या जागेवर राहुल गांधीजी जातात त्या जागेवर तिकडे यश जे आहे काँग्रेसला मिळत आहे. आता हरियाणा आहे, आता जम्मू काश्मीरमध्ये आता आपण बघा ते सरकार सत्तेमध्ये NC नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या ते युतीमध्ये तिकडे आहे. आणि जे आता अंतिम आहे 2 राज्य आहे ते राज्यामध्ये काँग्रेसचा सत्ता येणार आहे. आणि त्याचे आरंभ आता आज सुरुवात झालेलं आहे हरियाणापासून. हरियाणा दिल्लीच्या बॉर्डरमध्ये आहे. जेव्हा हरियाणा याला तो नक्की दिल्ली येणार आहे. आता फार ते आम्हाला दिसत नाही आहे की आमच्याकडे दिल्ली येणार आहे. ते सगळे जे आहे आता वातावरण जे आहे सगळ्याला माहीत पडलेलं आहे की जे पंतप्रधान बोलतात इकडे येऊन उद्घाटन करतात पण काम काय होत नाही. आता बघा शिवाजी महाराजचे काय झालं, 2016 उद्घाटन केले. आज आपले संभाजी महाराज आले होते, बघितलं. लोकांना माहीत पडतात की फक्त उद्घाटन करतात आणि पुढे काय होत नाही. आणि फक्त लोकाला इलेक्शन येतात 12,000 कोटीचे उद्घाटन. आपल्याला माहीत आहे हे जे मेट्रो आता आरंभ केलेला आहे, मला जे आतमध्ये जे माहीत पडलेलं आहे मेट्रोचे पूर्णपणे सगळे जे लोकांना सोयी द्यायला पाहिजे टॉयलेट आणि बाकी आतापर्यंत झाले नाही. लोकांना गैरसोय होणार आहे. आता इलेक्शन येतात उद्घाटन करायच्या असा एकंदरीत यामध्ये दिसत आहे. आणि तुम्ही काय करा आता महानगर आपला मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी येणार आहे. ते आता कोणी रोखू शकत नाही. तर जे काही कल सध्या दिसून येत आहेत हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे, त्यामध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता येताना दिसून येते. महाराष्ट्राची निवडणूक आता काही लांब नाहीये. महाराष्ट्रात या निवडणुकीचा महाराष्ट्राच्या निकालावर किती परिणाम होईल किंवा महाराष्ट्रात निकाल किती ज्याप्रमाणे असतील? आपल्याला माहीत आहे की जेव्हा हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये जे निवडणूक आता जे निकाल लागलेला आहे आणि कुठे ना कुठे त्याचे जे आहे महाराष्ट्रामध्ये येणार आहे. जेव्हा एक पार्टीच्या तिकडे सत्तामध्ये येतात लोक बघत आहे की सत्ता परिवर्तन झाला आणि जेव्हा सत्ता परिवर्तन होतात त्याचे पूर्ण जे आहे बाजूच्या राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 101% मी आपल्याला सांगू इच्छितो की सत्ता परिवर्तन होणार आहे आणि महाविकास आघाडीच्या सरकार येणार आहे. सर शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रात सध्या निवडणुकांचं वातावरण आहे, निवडणूक कधी जाहीर होतील, मात्र सध्या मनसेची भूमिका पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळत आहे. मनसे पुन्हा कालपासून चर्चा किंवा त्यांनी संकेत दिलेला आहे की त्या पुन्हा महायुतीत जाणार आहेत, पाठिंबा देणार आहेत, कशा प्रकारे पाहत आहे? महाविकास आघाडीला फरक पडेल का मग याचा? नाही, महाविकास आघाडीला मनसे कुठे जातात काय करतात हे त्याचे अंतर्गत वाद आहे. आणि आम्हाला महाविकास आघाडीमध्ये
कोणी युती करून द्या आणि कोणी काय करू द्या, महाविकास आघाडी आता सत्तेमध्ये येणार आहे. आता आपण बघा, शिवाजी पार्कमध्ये कोण आले होते स्टेजवर? राजसाहेब आले होते ना, आणि त्यांनी सांगितलं की 288 जे आहे आम्ही स्वतः लढणार आहे. आता भूमिका बदलतात. जेव्हा असा नेता जेव्हा भूमिका बदलतात, लोक बघत आहे आणि सांगतात, अरे काय तुम्ही एक महिना 2 महिने आपला भूमिका बदलतात. ठाम राहा एक भूमिकामध्ये. जसा महाविकास आघाडीच्या एक भूमिका ठाम आहे. आम्ही जेव्हा बोलतो की आम्ही एक विकास आघाडीमध्ये लढणार आहे आणि आम्ही जोरात या कामावर आम्ही आरंभ केलेला आहे आणि याचे आपल्याला महाराष्ट्राचे निवडणूकमध्ये दिसणार. ओके, थँक्यू सर. ते भूषण गगराणीच्या काय करायचं, लेटरच्या पाणीच्या हा दिलं ना तुम्ही, बोला तुम्ही. हां त्यामध्ये त्यांनी टेंडर जी दिले ना, एक इम्पॉर्टंट शॉर्ट मी देऊन टाकतो. ओके, हो बोला ना. नाही, महानगरपालिकाने एक टेंडर काढले होते की जे दूषित पाणी आहे आणि यासाठी एक टेंडर काढले होते. ओके. आणि त्या टेंडरमध्ये जे कॉन्ट्रॅक्टरला बोलवतात जेव्हा आपला पाईपलाईन चेंज करायच्या, ते टेंडर करतात झोनल वाईज. आता या टेंडरमध्ये त्यांनी काय केले, असं आहे की एक लोकाला फक्त एक DB एक कंपनी आहे, त्यांना देण्यासाठी ते टेंडर पूर्णपणे मॅच फिक्सिंग केलेलं आहे. काही जागेवर जेव्हा टेंडर येतात -22 आहे, काही जागेवर -10 आहे. बट या कंपनीला 0 मध्ये, आणि तुम्ही काय नाही, जे रेट तुम्ही तिकडे ठरवलेलं आहे त्यामध्ये तुम्ही दिलेलं आहे. जेव्हा बाकीचे लोक मायनसमध्ये देतात, तुम्ही काय कशासाठी त्याला सेम रेटमध्ये देतात? हे जे आहे टेंडर पूर्णपणे फिक्स झालेलं आहे आणि यासाठी जेव्हा तुम्ही -22 देतात आणि कॉन्ट्रॅक्टर बरोबर नाही आहे, तो यामध्ये दूषित पाणी येणार आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी महानगरपालिका आणि कॉन्ट्रॅक्टर आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.